नमस्कार मित्रांनो, मी नवनाथ बन करिअर मंत्र या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। 12वीची परीक्षेचा निकाल लागलेला आहे। आपण वेगवेगळ्या विषयामध्ये वेगवेगळ्या तज्ञांचं मार्गदर्शन घेतोय। आज आपण खास करून वास्तुशास्त्र म्हणजे काय, त्याच्यामध्ये करिअरच्या संधी कुठल्या आहेत या सगळ्या विषयात मार्गदर्शन घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे आलेले विजय फळणीकर सर खूप खूप स्वागत आहे तुमचं। खरं तर वास्तुशास्त्र हा जो विषय काढला तर भारतातला त्याची खूप मोठी परंपरा आहे। अगदी पुरातन काळापासून मंदिरांपासून वेगवेगळ्या वास्तू निर्माण करण्याचं काम इथल्या वास्तुशास्त्रज्ञांनी त्या काळात केलेलं आहे। तर या वैभवशाली परंपरेत एखाद्या विद्यार्थ्याला जर का करिअर करायचं असेल तर काय संधी आहे आणि त्याच्याही आधी वास्तुशास्त्र म्हणजे काय, त्याच्यात आधुनिक वास्तुशास्त्रात काय काय येतं? वास्तुशास्त्र म्हटलं तर एखाद्या जागेवरती आपल्याला कुठल्याही प्रकारची इमारत बांधायची असेल किंवा काहीही बांधायचं असेल तर त्यासाठी जे काय लागतं ते आर्किटेक्चर किंवा वास्तुशास्त्रामध्ये येतं। त्याच्यामध्ये गार्डन्स पण आली, लँडस्केप पण आलं, टाउन प्लॅनिंग पण आलं, कुठल्याही प्रकारची बिल्डिंग पण आली। हे थोडक्यात सांगायचं झालं तर वास्तुशास्त्र। तर त्याच्यामध्ये करिअरच्या संधी कुठल्या आहेत? करिअरच्या संधी म्हटलं तर बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्याच्या आधी म्हणजे तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन बद्दल म्हणायचं नाही, साधारणतः आता 12वी झालेली आहे मुलांचा। हां, तर तुम्हाला आर्किटेक्चरला यायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला 3 किंवा 4 गोष्टी प्रामुख्याने लागतात। एक म्हणजे तुम्हाला क्रिएटिव्हिटी ही एक इच्छा असायला लागते, कल असायला लागतो। दुसरं त्याच्यामध्ये तुम्हाला 3D स्पेस व्हिज्युअलायझेशन ही एक क्षमता असायला लागते किंवा ती तुम्हाला शिकायला लागते। तिसरी सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा त्याला बॅकअप लागतो आणि चौथी भरपूर पेशन्स लागतो। या 4 गोष्टी जर तुम्हाला असतील किंवा तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर तुम्ही हे जरूर ह्या फील्डमध्ये याची प्रयत्न करू शकता। हे झालं त्याच्या कलाबद्दल। परंतु जेव्हा आता एक ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल, विद्यार्थ्यांना लक्षात आलं की आपल्याला वास्तुशास्त्र शिकण्याबद्दल कल आहे, तर ॲडमिशन घेताना काय काळजी घ्यावी आणि कुठली कुठली कोर्स आहेत साधारणपणे? प्रामुख्याने ॲडमिशन घेताना यावर्षी आणि 2018 सालापर्यंत गणित विषय घेऊन 12वी करणं आवश्यक आहे। अच्छा। आणि त्याच्यानंतर नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर आर्किटेक्चर ही नाटा म्हणून एक परीक्षा असते, ती काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरनी कंडक्ट केली जाते। पूर्ण देशभर कंडक्ट केली जाते। त्याचे मार्क 50% आणि तुमच्या 12वीचे पूर्ण मार्क किंवा ॲग्रिगेट ह्याचे 50% वेटेज धरून तुम्हाला आर्किटेक्चरला ॲडमिशन दिली जाते। ॲडमिशन ही स्टेट वाईज असते, म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही गेलात तर महाराष्ट्रामध्ये डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या माध्यमातून ही ॲडमिशन प्रोसेस सगळ्या कॉलेजेसमध्ये होते। बाकीच्या राज्यामध्ये त्यांची वेगळी टेक्निकल बोर्ड जो असेल त्यांच्यामार्फत। मला आणखी एक प्रश्न विचार, आता तुम्ही म्हणाल की 12वीला गणित हा विषय आवश्यक आहे 2018 पर्यंत, तर त्याच्यानंतर काय बदल होणार आहेत? आणि समजा एखाद्याला कॉमर्स असेल आणि त्याचं गणित हा विषय घेऊन कॉमर्स केलं असेल तर त्याला सुद्धा या अभ्यासक्रमाला ॲडमिशन घेता येईल? 2018 सालापर्यंत आहे। त्याच्यानंतर फक्त सायन्स स्ट्रीम, अच्छा, त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स हे आवश्यक, अच्छा, हे तिन्ही विषय असतील तरच 2019 सालापासून त्यांना आर्किटेक्चरला ॲडमिशन मिळेल। पण पुढच्या वर्षीपर्यंत कॉमर्स आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना सुद्धा इथे ॲडमिशन मिळू शकते। अच्छा, साधारणतःपणे महाराष्ट्रामध्ये जर का आपण विचार केला, महाराष्ट्रात जर ॲडमिशन घ्यायचं असेल, मुंबईचा विचार केला तर या ठिकाणी किती कॉलेजेसची संख्या आहे आणि त्याची माहिती जर का एखाद्या विद्यार्थ्याला हवी असेल तर ती आपल्याला कशी मिळू शकेल? महाराष्ट्रामध्ये मला नक्की माहीत नाही, पण मुंबईमध्ये 17 कॉलेजेस आहेत। अच्छा। आणि ही सगळी माहिती डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन त्यांचं संकेतस्थळ आहे dti.maharashtra.gov.in। अच्छा, या संकेतस्थळावरती संपूर्ण माहिती मिळते। त्याच्यावरती तुम्हाला तुमचा फॉर्म सुद्धा भरला जातो आणि तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसबद्दल सगळं कळू शकतं। पूर्ण डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतं। आणखी एक प्रश्न, साधारणतः हा जो विषय आहे तो काही वास्तुशास्त्र याच्यापुरता मर्यादित नाही। तुम्ही जसं म्हणाला गार्डनिंग, लँडस्केप वगैरे असे भरपूर विषय आहेत, तर ते थोडक्यात डिटेलमध्ये आम्हाला जर का सांगता येतील का की कुठल्या कुठल्या स्टेप्स आहेत, कुठले कुठले टाईप्स आहेत आणि त्याच्यामध्ये करिअर कसं कसं करता येईल? जरूर। 12वी नंतर 5 वर्षाचा कोर्स आहे आर्किटेक्चर हा, आणि त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन जर करायचं असेल तर त्याच्यात बरेच विषय आहेत। आणि सध्याच्या काळामध्ये जे जास्ती रेलेव्हंट आहेत ते म्हणजे स्मार्ट सिटीचा कॉन्सेप्ट आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला प्लॅनिंग हा विषय घेऊन तुम्हाला
मास्टर करता येतं. 2 किंवा 3 वर्षाचा कोर्स आहे तो, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये आहे तो. त्याच्यामध्ये अर्बन प्लॅनिंग येतं, त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग येतं, इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग येतं. त्याच्याशिवाय तुम्हाला प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी हा एक विषय घेऊन करता येतो. अच्छा. किंवा लँडस्केपमध्ये करता येतं. असे बरेच वेगवेगळे विषय आहेत. इवन इंटिरियर स्पेस अँड स्टायलिंग हा एक कोर्स आहे मास्टर्सचा 3 वर्षाचा, तो आर्किटेक्चर नंतर करू शकतो. अच्छा. या अभ्यासक्रमाला ॲडमिशन घ्यायचं असेल, प्रवेश घ्यायचा असेल तर एखादी CET एक्झाम असते का, तिचं स्वरूप कसं असतं आणि त्यासाठी काय तयारी केली पाहिजे? आर्किटेक्चर झाल्यानंतर गेट एक्झाम असते, ती प्रामुख्याने तुम्हाला स्कॉलरशिप मिळण्यासाठी असते. अच्छा. पण प्रत्येक कॉलेजेसची इंटरव्ह्यू प्रोसेस आणि एक्झाम पॉलिसी वेगळी असते आणि ह्याच्यावरती फक्त मार्क नाही, पण तुमचा त्या विषयाबद्दल तुम्हाला किती माहिती आहे किंवा किती तुमचा कल आहे, तुम्ही कुठल्या स्वरूपाचं फ्युचरमध्ये त्यात करिअर करू इच्छिता, त्या बेसिसवरती इंटरव्ह्यूमध्ये ते तुम्हाला ॲडमिशन ठरवतात. अच्छा. तर इंटरव्ह्यूला सर्वात जास्ती महत्त्व आहे. आणि नाटा जी रिटर्न एक्झाम घेते CET, तर त्याची प्रोसेस कशी असते आणि त्याचा साधारणतः परीक्षा पद्धत काय असते, किती मार्काची असते काय? जरूर. नाटामध्ये 3 विषय असतात. एक असतो ड्रॉइंग, जो सर्वात महत्त्वाचा असतो, त्याला 80 गुण असतात. दुसरा असतो जनरल ॲप्टिट्यूड किंवा जनरल नॉलेज, त्याला 80 गुण असतात. आणि 40 गुणाचं गणित असतं, जे तुम्हाला 12वी पर्यंत जे तुम्ही शिकलात तेच परत विचारलं जातं. आणि थोडंसं नाटामध्ये तुम्हाला आर्किटेक्चरला तुमचा कल आहे की नाही हे बघण्यामध्ये जास्ती महत्त्व असतं. आता ह्या वर्षीच आम्हाला असं लक्षात आलं की फक्त 66% मुलं ही पास झाली या नाटामध्ये. अच्छा, फक्त 66% सक्सेस रेशो. हो. तर तसा थोडासा तयारी वेगळ्या पद्धतीची लागते आणि ती तयारी तुम्ही वर्षभर आधी सुद्धा करू शकता. ड्रॉइंग टेस्ट देणं इंटरमिजिएट आणि एलिमेंटरी आहे, ती कंपल्सरी नसली तरी त्यातलंच काही विचारलं जातं. त्यामुळे ते जर दिलेलं असेल तर तुम्हाला त्याचा डेफिनेटली ॲडव्हान्टेज होतं. आणि त्याच्याशिवाय नाटाच्या एक्झामसाठी तयारी घेणाऱ्या वेगवेगळ्या संस्थाही आहेत. अच्छा. त्यामुळे त्यांच्यामध्ये तुम्हाला करिअर गायडन्स जास्ती स्पेसिफिकली मिळू शकतो. अच्छा. जसं ॲप्टिट्यूड असा याचा विचार केला तर काय काळजी घेतली पाहिजे ॲडमिशन घेताना, की त्याचा कल ओळखायचा आपण बघितलं, परंतु कल ओळखताना त्याला ड्रॉइंग चांगला आहे का नाही, अशा काही ॲप्टिट्यूड टेस्ट आहेत का त्यामुळे आपण विद्यार्थ्यांचा प्रॉपर कल ओळखू शकेल? ॲप्टिट्यूड टेस्ट ॲक्च्युली ज्या आहेत त्याच्यामध्ये क्लिअरली कळतं की त्याला आर्किटेक्चरचा कल आहे की नाही. परंतु काही स्पेसिफिक गोष्टी बघायच्या झाल्या तर त्याला वेगवेगळ्या इमारतीमधलं किती जाणून घ्यायची इच्छा आहे, त्याचा इंटरेस्ट किंवा माहिती करून घ्यायची जी इच्छा असते ती, किंवा इमारतीमधल्या बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत त्या तो किती अभ्यास करतो किंवा किती ऑब्झर्व करण्याची क्षमता आहे, किंवा त्याला कलर्स, शेप्स ह्याच्याबद्दल एक निगडीत किंवा एक बेसिक आवड असते, ती सहजा तुम्हाला दिसली तर ते तुम्ही बघू शकता. चौथं म्हणजे तुम्हाला नवीन शिकण्याची एक आस्था असावी लागते, कारण प्रत्येक प्रोजेक्ट जो येतो तो नवीन असतो. तुम्ही कुठलाही एक प्रोजेक्ट आणि दुसरा प्रोजेक्ट ह्याच्यामध्ये साम्य ठेवू शकत नाही. जरी सिमिलर प्रोजेक्ट असला तरी दुसरा क्लायंट तुम्हाला पहिलं जे दिलंय ते तुम्ही दुसऱ्याला परत देऊ शकत नाही, तो वेगळा डिमांड करणार. त्यामुळे नवीन नवीन गोष्टी करण्याची एक वृत्ती असावी लागते. ती जर असेल तर तुम्ही आर्किटेक्चर डेफिनेटली परस्यू करू शकता. हो. आत्ता मगाशी आपण उल्लेख केला की स्मार्ट सिटी येत आहेत, देशामध्ये अनेक स्मार्ट सिटी होऊ घातल्यात, महाराष्ट्रातही होऊ घातल्यात. तर या बदलत्या काळानुसार करिअरचे क्षेत्र कसे बदलतील आणि त्यात कशा संधी आहेत? आर्किटेक्चरमधनं आता बघायचं झालं तर करिअर ऑपॉर्च्युनिटीज म्हटलं तर बहुतेक मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनीजना आर्किटेक्ट विथ स्पेशलायझेशन लागतात. किंवा तुम्ही स्वतःची कन्सल्टन्सी प्रॅक्टिससुद्धा करू शकता, किंवा आर्किटेक्चरल फर्म्स आहेत ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत ज्यांच्याकडे मोठी मोठी कामं आहेत. म्हणजे एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये 400 आर्किटेक्टसुद्धा काम करतात, कदाचित जास्ती असतील, तर त्या फर्म्समध्ये लागतं. किंवा फ्रीलान्स जॉबसुद्धा तुम्ही करू शकता. अच्छा. हा एक भाग झाला. दुसरं कॉम्पिटिशन्स असतात वेगवेगळ्या पद्धतीच्या. म्हणजे एखादा समजा महत्त्वाचा प्रोजेक्ट गव्हर्नमेंटने द्यायचा ठरवला तर त्यासाठी काही स्पेसिफिक आर्किटेक्ट्सना किंवा फेमस आर्किटेक्ट्सना
ते बोलवून त्यांना कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायला सांगतात आणि त्या कॉम्पिटिशन मधनं ज्याचं डिझाईन सर्वात जास्ती उत्तम असेल त्याला तो प्रोजेक्ट अवॉर्ड केला जातो. सो ह्याच्यात भरपूर स्कोप आहे आणि ह्याच्यामध्ये आणखीन म्हणायचं झालं तर आमची स्वतःची प्रॅक्टिस भारताच्या बाहेर पण आहे. भारताच्या बाहेर भरपूर स्कोप आहे. स्पेसिफिकली आम्ही आफ्रिकेमध्ये आणि श्रीलंकेमध्ये काम करतो. त्या देशामध्ये अजून डेव्हलपमेंट जशी आपल्याकडे झाली आहे तेवढी झालेली नाही. तर तुम्हाला जर बाहेर जायची तयारी असेल, तिकडचं कल्चर नवीन शिकायच्या पद्धती इच्छा असेल तर तुम्ही जरूर बाहेर कामं करू शकता. कुठल्याही क्षेत्रामध्ये अनुभव हा महत्त्वाचा असतो. एखाद्याला पत्रकार व्हायचं असेल तर तो कॉलेजमध्ये किती शिकतो त्यापेक्षा त्याला फील्डवर जाऊन काय करता येतं हे फार महत्त्वाचं असतं. तसंच आर्किटेक्चर होण्यासाठी अनुभव महत्त्वाचा आहे का आणि त्यांनी काय केलं पाहिजे ते घेण्यासाठी? मी म्हणेन माझा वैयक्तिक अनुभवाने सांगेन की जे कॉलेजमध्ये शिकवलं जातं ते जवळजवळ 50% धरता येईल. बाकीचं 50% मी कोणाकडे काम करून हेच शिकलेलो आहे. म्हणजे मी पहिल्या वर्षापासून कोणाकोणाकडे तरी पार्ट टाइम किंवा वेकेशनमध्ये काम करूनच शिकलो. ऑन द जॉब प्रॅक्टिस जेवढी तुम्हाला करता येईल तेवढं तुम्हाला जास्ती शिकायला मिळतं. तेव्हा मी लोकांना सांगेन की फक्त शिक्षण घेऊन या क्षेत्रामध्ये यश मिळणं फार कठीण आहे. सर्वात महत्त्वाचं तुम्ही जेवढं तुम्हाला मार्केटमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये एक्सपोजर मिळू शकतं वेगवेगळ्या पद्धतीचं ते सर्वात जास्ती महत्त्वाचं. बरोबर आहे. शिक्षणाला अनुभवाची जोड जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत या क्षेत्रामध्ये यश मिळणार नाही. खरं तर आणखी बरेच प्रश्न आहेत. याशिवाय तुमच्याही मनामध्ये काही प्रश्न असतील 02266160216 हा आमचा दूरध्वनी क्रमांक आहे. याच्यावर तुम्ही फोन करून आम्हाला प्रश्न विचारू शकता. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका. लगेच परत येतोय. पाहत राहा करिअर मंत्र. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुमच्या मनात आर्किटेक्चर बद्दल जे काही प्रश्न असतील ते तुम्ही आम्हाला विचारू शकता. विजय फळणीकर सर त्याची उत्तर द्यायला इथे आहेत. 02266160126 हा आमचा दूरध्वनी क्रमांक आहे. सध्या दिलीप जाधव बोलतायत कोल्हापूरहून. दिलीपजी तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. हा बोला. हॅलो बोला, सलग प्रश्न विचारा तुमचा. हा आपला ग्रुपला 50% पाहिजे असे म्हणतात, बरोबर आहे का सर? हा म्हणजे तुमचं 12वी झालेलं आहे. 12वीला किती मार्क्स हवेत असं विचारायचं तुम्हाला? ग्रुपला. ओके. हा 12वीला सगळे विषय मिळून तुम्हाला 50% मिळणं आवश्यक आहे. तरच तो फॉर्म तुम्हाला भरता येतो. म्हणजे असं गरज नाही ग्रुपलाच 50% पाहिजे असे? म्हणजे मराठी त्याची फर्स्ट लँग्वेज असेल तर त्या सगळ्या मिळून 50% असेल तरी चालतील? टोटल 50% असायला. अच्छा. आणखी एक दुसरा फोन आहे आपल्याला. नंदू पवार बोलतायत मालेगाववरून. नंदूजी तुमचा प्रश्न विचारा. हा सर, माझी मुलगीला सायन्सला 71% पडलेत 12वीला. अच्छा. सीएटीला 86 मार्क आहेत. तर माझी परिस्थिती हालाकीची. तर मी त्या पोरीला कुठे शिकावं, काय शिकावं, आर्किटेक्चरला काय असतं आणि त्याविषयी माहिती द्या मला. ओके. आर्किटेक्चरला काय असतं हे मी सांगू शकतो. तुम्हाला कुठल्याही प्रकारची इमारत जसं मी आधी सांगितलं ती बांधायची असेल तर त्याला जे काय लागतं म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा लायसन्स पण लागतं ते मिळवून आणि तुम्हाला पूर्ण इमारत बांधून एखाद्या क्लायंटला देता आली पाहिजे. त्यासाठी जे शिकायला लागतं ते तुम्ही त्यात शिकाल कुठल्याही पद्धतीची इमारत. आता तिला ते ॲडमिशन घ्यायची का नाही हे तुम्ही तिचा कल कुठल्या बाजूला आहे हे बघून ठरवलं तर जास्ती बरं आहे. कारण आमच्या अनुभवाने सांगतो, मी जेव्हा आर्किटेक्चर केलं तेव्हा पहिल्या वर्षाला आमच्या क्लासमध्ये 70 मुलं होती आणि 5व्या वर्षापर्यंत ती 35 पर्यंत आली होती. म्हणजे 50% मुलं. आत्ता ह्या वेळेचं काय मला माहीत नाही, पण जर आर्किटेक्चरचा कल नसेल तर मुलांना ते झेपत नाही किंवा त्यांचा इंटरेस्ट कमी होतो आणि आमचं असं बघण्यात आलेलं आहे की ते 2ऱ्या-3ऱ्या वर्षामध्ये मग ते ड्रॉपआउट होऊन दुसऱ्या संधीकडे वळतात. अच्छा. आपल्याला आणखी एक फोन आहे. पुण्यावरून निखिल कुलकर्णी बोलतायत. निखिलजी तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. निखिल कुलकर्णी. मला असा प्रश्न विचारायचा की मॅक्झिमम मुलं पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी बाहेर देशी जातात, ऑस्ट्रेलिया किंवा कॅनडा किंवा अमेरिका वगैरे. तर स्टार्टिंगसाठी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनच्या आधी या आर्किटेक्टला संधी आहेत त्या जायला आणि जाणं कितपत योग्य आहे?
हो, पोस्ट ग्रॅज्युएशनच्या आधी सुद्धा तुम्हाला आर्किटेक्चर ग्रॅज्युएशन करता सुद्धा येईल बाहेर, भारताबाहेर. परंतु त्याबद्दलची सविस्तर माहिती मला इथे देता येणार नाही. तुम्ही जर एखाद्या प्रोफेशनल करिअर गायडन्स करणाऱ्या माणसाकडे गेलात तर तो जास्ती प्रभावी तुम्हाला गायडन्स देऊ शकेल. पण भरपूर आहेत अशा संधी बाहेरगावी किंवा बाहेर देशामध्ये जाऊन आर्किटेक्चर शिकण्यासाठी. मगाशी जो मालेगावून प्रश्न आला होता त्यांचा असं होतं की त्यांची परिस्थिती जेमतेम आहे, आर्थिक त्यांची कुवत फार चांगली नाही आहे. तर या आर्किटेक्चरच्या अभ्यासक्रमाचं साधारणतः फी स्ट्रक्चर काय असतं आणि त्यात स्कॉलरशिप वगैरे हुशार विद्यार्थ्यांना मिळू शकतात का? स्कॉलरशिपची मला फारशी माहिती नाही आहे, पण थोडंसं खर्चिक आहे हे काम. कारण फक्त ॲडमिशन नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रॉइंग्स भरपूर करायला लागतात. त्याच्यासाठी पेपर, इक्विपमेंट घेणं आणि मॉडेल्स करायला लागतात. तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं, तेव्हा जो येण्या जाण्याचा खर्च आहे तो. त्यामुळे फक्त फी हा भाग नसून त्याच्यामध्ये शिकताना बऱ्याच गोष्टी तुम्हाला थोड्याशा खर्चिक आहेत. अच्छा. त्यामुळे आणि फी स्ट्रक्चर हे तुम्हाला कॉलेज म्हणजे तुम्हाला जर प्रायव्हेट कॉलेजमध्ये गेलात तर वेगळं फी स्ट्रक्चर आहे आणि तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये गेलात तर वेगळं आहे. त्याच्यामुळे ते तुम्ही कॉलेजवरतीच अवलंबून आहे. पण हे स्वस्त काम नाही एवढं नक्की. हो, ते खर्चिक आहे आणि ते 5 वर्षाचं आहे. हो, 5 वर्षाचं आहे. आणखी एक प्रश्न विचार, साधारणतः कुठलेही करिअर करताना एक समज असतो की हे मुलींसाठी आहे, एक मुलांसाठी आहे, तर याबद्दल काही तसं आहे का? तसं आता फारसं राहिलेलं नाहीये. कारण आजकाल मुली सुद्धा साईटवरती, जे सर्वात कठीण गोष्ट असते आम्हाला, साईटवरती जाऊन एखादी गोष्ट समजवणं किंवा साईटवरती काम होतं आहे की नाही ते बघणं. बऱ्याच वेळा आमची साईट असते ती बाहेर गावात असते, रिमोट म्हणजे अतिशय कानाकोपऱ्यामध्ये जागा असते. त्या जागेमध्ये आम्हाला बऱ्याच वेळेला इन्फ्रास्ट्रक्चर नसतं, राहण्याची सोय बरेच वेळा जवळपास नसते. तर तसं चॅलेंज तसा तुम्ही घेण्याची तुमची जर इच्छा असेल तर आजकालच्या भरपूर मुली आहेत त्या क्षेत्रामध्ये आणि त्या फक्त आर्किटेक्ट नाही तर त्या ॲक्च्युअल प्रॅक्टिससुद्धा करतायत. त्यामुळे आता असं काही तसं राहिलेलं नाही. तुम्ही नोकरीविषयी माहिती सांगितली, परंतु एखाद्याला नोकरी नाही करायची, स्वतःचा बिझनेस सुरू करायचा, स्वतःची फर्म सुरू करायची, तर त्यासाठी काय केलं पाहिजे? मी जरी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं नसलं तरी तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करावं आणि शिकताना सुद्धा तुम्ही जेवढा मिळू शकेल वेगवेगळ्या पद्धतीचा तेवढा तुम्ही घ्यावा. अच्छा. वेगवेगळ्या आर्किटेक्टकडे काम करून किंवा ऑन द जॉब साईटवरती जाणं, त्यात वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्या शिकून जेवढं तुम्हाला शिकून घेता येईल इंडस्ट्रीमध्ये ते तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा. कारण तो अनुभवच तुम्हाला सर्वात जास्ती महत्त्वाचा ठरणार आहे तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर. बरोबर आहे. आणखी एक फोन आहे आपल्याला, सुरेखा बोलतायत नगरवरनं. सुरेखा ताई, तुमचा प्रश्न विचारा. हो सर, माझा पुतण्या 12वी झाली आता, त्याला 69% त्यांनी आजचा जेईचा सेकंड पेपर दिलाय. अच्छा. पण नाटाची परीक्षा आवश्यक आहे का त्याला? तुम्ही नाटाची परीक्षाबद्दल? नाटाची परीक्षा. हो, नाटाच्या परीक्षाशिवाय तुमचा फॉर्मच घेतला जाणार नाही. कारण 50% तुमचे 12वीचे मार्क धरले जातात आणि 50% तुमचे नाटाचा स्कोर धरला जातो. त्यामुळे नाटाची परीक्षा दिल्याशिवाय तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाही. अच्छा. आणखी एक फोन आहे आपल्याला विरारून, प्रशांत पवार बोलतायत. प्रशांतजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. बोला. डिझाईन अँड डेव्हलपमेंट म्हणजे एक्झॅक्टली काय आर्किटेक्चर मध्ये? अच्छा. डिझाईन डेव्हलपमेंट, डिझाईन हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे आर्किटेक्टमध्ये. म्हणजे आता समजा पहिल्या वर्षाला आम्ही शिकत असताना आम्हाला किंडरगार्टन स्कूल हा विषय दिला जातो. तर त्या विषयामध्ये एखादं स्कूल शाळा तुम्हाला जर बांधायची असेल तर त्याच्यामागे काय तुम्हाला अभ्यास करायला लागतो, वेगवेगळ्या शाळेच्या गरजा काय आहेत, त्या काय वयाच्या मुलांसाठी आहेत, त्याचं एक त्याला बुकिश नॉलेज किंवा अकॅडमिक नॉलेज असतं, त्याचा एक अभ्यास लागतो. त्याच्यानंतर जिथे तुम्ही बांधणार आहात तिथे आजूबाजूचा परिसर कसा आहे, त्याच्या निगडीत काय तुम्हाला तिथे व्यवस्था द्यावी लागेल हे असतं. त्याच्यामुळे डिझाईन हा सब्जेक्ट खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे दुसरे सब्जेक्ट हे सपोर्टिव्ह रोल घेतात. आणि डिझाईन हा माझ्या दृष्टिकोनातनं एक 70 ते 75% वेटेज आर्किटेक्चरमधला आहे. तर सर्वात महत्त्वाचा सब्जेक्ट आहे तो. बरोबर.
हे झालं याच्याबद्दल, परंतु एखाद्याला त्यात खूप यशस्वी करिअर करायचं असेल तर त्याला आणखी कुठल्या स्किल त्याच्याकडे हवं, त्याचं कम्युनिकेशन कसं हवं, त्याच्या बाकी गोष्टीवर कुठल्या महत्त्वाच्या असतात की ज्या त्याला यशाकडे घेऊन जातील? 2-3 गोष्टी सांगता येतील. अकॅडमिकली किंवा तुम्ही अभ्यासक्रमामध्ये चांगलं शिकण्याची इच्छा असलीच पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्हाला जो प्रोजेक्ट हातात येतो त्या प्रोजेक्टच्या निगडीत जी माहिती तुम्हाला मिळवण्यासाठी प्रयत्न घ्याव्या लागतात ते घ्यायची इच्छा असायला लागते. अच्छा. बरेच वेळा म्हणजे आता आम्ही थिएटर डिझाईन करत असलो तर आम्ही थिएटरमध्ये नुसतं जाऊन पिक्चर बघणं हे नाही, पण ते तिकडे कॅमेराज कसे लोकेट केले जातात किंवा त्याला टेक्निकल रिक्वायरमेंट म्हणतात ती काय आहे ही जाणून घेण्याचा जेवढा प्रयत्न कराल तेवढं तुमच्या फायद्याचं आहे. बरोबर. ह्या विषयावर बोलू आपण. आणखी एक फोन आपल्याला वैष्णवी बोलतायत परभणीहून. वैष्णवीताई, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. आणि माझा प्रश्न असा आहे की नाटा एक्झामसाठी किंवा ऍप्टिट्यूड टेस्टसाठी कोणते बुक्स रेफर करायला पाहिजे? अच्छा, महत्वाचा प्रश्न आहे. नाटासाठी पुस्तकं नाहीत, पण वेगवेगळ्या संस्था आहेत, प्रायव्हेट संस्था आहेत ज्या नाटाच्या परीक्षेची तयारी मुलांकडनं करून घेतात. आणि माझ्या माहितीचे काही लोक आहेत जे वर्षभर आधीपासून तुमची तयारी करून घेतात. इवन 11वीपासून मुलं नाटाच्या क्लासेससाठी जाऊन त्याची तयारी करतात. जेवढ्या लवकर तुम्ही तयारी कराल तेवढा तुम्हाला जास्त तेवढा तुम्हाला वेळ मिळतो. कारण ड्रॉइंग हा विषय तुम्ही महिन्याभरात 15 दिवसात शिकू शकत नाही. बरोबर. त्याला तुम्हाला प्रॅक्टिस लागते. बरोबर. आणि एक प्रत्येकाची क्षमता असते की किती तुम्ही ऍब्झॉर्ब करू शकाल ड्रॉइंगच्या ॲबिलिटी. बरोबर. त्या दृष्टिकोनातून तुम्ही जेवढं लवकर सुरू कराल तेवढा तुमचा फायदा होईल. आणखी एक फोन आहे आपल्याला. RK पाटील बोलतायत परभणीहून. पाटील सर, तुमचा प्रश्न विचारा. हा सर, भावाची मुलगी 12वी सायन्सला, तिला 60% मार्क आहेत सर. अच्छा. हॅलो. हा बोला, सलग प्रश्न विचारा तुमचा. हा, तिला 12वीला 60% मार्क आहेत. ती जरा गोंधळलेल्या अवस्थेत आहे. म्हणजे याच्या बाबतीमध्ये आम्हाला जरा माहिती मिळेल का थोडी? अच्छा, तिला आर्किटेक्चर मध्ये करिअर करायची इच्छा आहे. हा हा हा, तेच तिला विचारायचं आहे. तेच सांगा, थोडी माहिती सांगा आम्हाला. हा, थोडंसं बघा तुम्ही आर्किटेक्चर मध्ये तुम्ही तिला आर्किटेक्टचा रोल काय आहे किंवा त्याचं काय काम असतं ह्याच्या संदर्भात तिला थोडी माहिती दिलीत, अर्थात एखाद्या प्रोफेशनल गायडन्स पर्सन कडनं जास्ती माहिती मिळू शकेल, पण त्यांना आर्किटेक्ट म्हणजे काय हे जर तिला कळू शकलं आणि त्याच्यासाठी तिला काय करायला लागेल आयुष्यामध्ये हे जर तिला जास्ती डिटेलमध्ये तुम्ही समजवू शकाल तर तिला स्वतःला तो डिसिजन घेता येईल. आणि तिने स्वतः डिसिजन घेणं हे कायम महत्वाचं आहे, कारण शेवटी तिलाच करिअर करायचंय. हो, बरोबर आहे. तिला करिअर करायचंय, त्यामुळे तिने निवड केली पाहिजे. आणखी एक फोन आपल्याला आहे. सतीश भोसले बोलतायत. सतीशजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. हा, नमस्कार. माझ्या मुलीला नाटामध्ये 106 पडलेत. अच्छा. आणि JEE 2 मध्ये 221 पडलेत. अच्छा. आता हिला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घेता येईल आर्किटेक्चरसाठी? आर्किटेक्चरला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायची हे मेरिट लिस्टवरती ठरतं. तुमचा जो स्कोर आहे आणि 12वीचे जे मार्क आहेत त्याच्यावरनं वेटेज देऊन तुम्हाला मेरिट लिस्ट लावली जाईल. त्या मेरिट लिस्टमध्ये फर्स्ट लिस्ट, दुसरी लिस्ट, तिसरी लिस्ट ह्याच्यावरनं तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये तिला मिळू शकतं ह्याची माहिती काढून तुम्हाला कळेल, कारण हे सगळं डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या थ्रू होतं. अच्छा, त्या वेबसाईटवर गेलं तर यांना सगळे डिटेल्स वेबसाईटवरती सगळं मिळू शकतं. खरं तर हे खूप मोठं क्षेत्र आहे आणि भारताची परंपरा खूप मोठी आहे. अगदी ताजमहल असो की वेरूळ अजिंठ्याच्या लेण्या, ह्या सगळ्या प्रख्यात त्या वास्तुशास्त्रज्ञांनी बनवल्या आणि त्या परंपरेचा पायीक होण्याची पात्रता आपल्या विद्यार्थ्यामध्ये यावी अशी आपण त्यांना शुभेच्छा देऊया. सर, आपण इथं आलात आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. मित्रांनो, करिअर मंत्रच्या आजच्या भागात आपण इथेच थांबतो. उद्या नव्या पाहुण्यांसोबत नक्की भेटूया. परंतु सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी abpmaza.in आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि पाहत राहा ABP माझा.